खासदारकीचं तिकीट जर कोणाला भेटत असेल तर कोणी नाही म्हणेल का? नक्कीच नाही म्हणणार नाही. पण भारतीय जनता पार्टीमधले काही असे नेते आहेत का आता ह्या नेत्यांनी स्वतःच खासदारकीचं तिकीट कापायचे प्रयत्न चालू केलेत आणि त्याच्यामध्ये 4-5 नावं महत्त्वाची आहेत आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे मित्रांनो सुधीर मुनगंटीवार. 2 नंबरचं नाव आहे गिरीश महाजन, 3 नंबरचं नाव आहे आशिष शेलार, 4 नंबरचं नाव आहे महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. आता ह्या नेत्यांनी त्यांचंच तिकीट कापण्यासाठी मोर्चे बांधणी चालू केली आहे दिल्लीमध्ये. पण एकंदरीत का जर त्यांना वरिष्ठ नेतृत्वाने जर फोर्स केलाच तर त्यांना निवडणुका लढवाच लागणार आहेत. आणि पण आता सध्या तरी ते प्रत्येक चॅनलवरती येऊन सांगतात बाबा नाही मी स्वतःच माझं तिकीट कापायच्या प्रयत्नामध्ये आहे आणि मला लोकसभा लढवायची नाही आहे. तर असे कारणं ते विविध चॅनल समोर येऊन सांगतात. पण हे कारणं ते नेमकी का सांगतात आणि ह्या नेत्यांना लोकसभा का लढायची नाही तर ह्या नेत्यांना फक्त महाराष्ट्रात का राहायचं आहे तर याची सगळी मित्रांनो आपण वस्तुस्थिती जाणून घेणार आहोत. आता एकंदरीत मित्रांनो पहिला प्रश्न असा आहे का आतापर्यंतचा ह्या नेत्यांना महाराष्ट्रातून जे नेते केंद्रामध्ये गेलेले आहेत त्या नेत्यांचा अनुभव आहे आणि त्यात पहिला अनुभव असा आलेला आहे का जर एखादा नेता जर महाराष्ट्रातून दिल्लीला जर गेला तर तो परत महाराष्ट्रामध्ये येत नाही. आणि आता हे जे 4 नेते आहेत ना तर ह्या 4 नेत्यांमध्ये काही मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. आता त्यामध्ये समजा चेहरा आशिष शेलारांचा जर म्हटला तर मराठा चेहरा आहे. आता जर महाराष्ट्रामध्ये परत जर समजा भारतीय जनता पार्टीला 2024ला जर समजा विधानसभेत जर बहुमत भेटलं तर मग जर त्यांना मराठा चेहरा द्यायचा असेल तर त्यांना आशिष शेलारांशिवाय पर्याय नाही. आणि मग अशा ह्या नेत्यांना सध्या ज्या संभावना आहेत ना तर त्या संभावना म्हणजे काय भविष्य म्हणतो आपण भविष्य तर ते भविष्य त्यांना आता दिल्लीपेक्षा महाराष्ट्रामध्ये जास्त दिसते. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे का महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत असं झालंय का जे नेते वरती म्हणजे दिल्लीत गेलेत ते नेत्यांना परत महाराष्ट्रात चान्स नाहीये. आता आपण बघितलं असं बघा आता नाशिकच्या खासदार भारती पाटील आहेत, त्याच्यानंतर आपण बघितलं रावसाहेब दानवे आणि नितीन गडकरी, त्याच्यानंतर भागवत कराड हे जे खासदार आता गेले दिल्लीत त्यांना परत महाराष्ट्रामध्ये भाजप चान्स देत नाही. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं असं आहे का जर दिल्लीला गेले तर ते एकतर त्यांचे राज्यमंत्री पदावरती बोलणं होईल नाहीतर त्यांना खासदार म्हणूनच राहावं लागेल. आता जे महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टीचे जे नेते गेले आहेत दिल्लीला त्या नेत्यांमध्ये फक्त आणि फक्त नितीन गडकरींकडेच कॅबिनेट मंत्रीपद आहे. बाकीच्या सगळ्या नेत्यांना फक्त जे राज्यमंत्रीपद आहे त्या राज्यमंत्रीपदावरती त्यांची बोलवण झालेली आहे. आता तर हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आणि आता या उलट जर समजा हे नेते महाराष्ट्रात राहिले आता यांची पहिल्यांदा यांची खदखद अशी आहे का बाबा भाजपला 105 जागा असताना सुद्धा आता आम्हाला कमी मंत्रिपदं महाराष्ट्रात भेटलीत, मुख्यमंत्री आम्हाला हा उपरा बसवायला लागलेला आहे. तर ही खदखद ह्या लोकांनी स्वतःहून बोलून दाखवली आहे. आणि म्हणून आता जर महाराष्ट्रामध्ये ह्या लोकांना असं वाटतंय का भारतीय जनता पार्टीला वातावरण पोषक आहे आणि 2024ला भारतीय जनता पार्टीची सत्ता ही महाराष्ट्रामध्ये येऊ शकते. आणि जर 2024ला भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत जर महाराष्ट्रामध्ये भेटलं तर दिल्लीला जी काही संधी भेटणार आहे त्यापेक्षा कितीतरी मोठी संधी ह्या लोकांना इथे भेटणार आहे. आणि आणखी त्यांना माहिती आहे दिल्लीला गेल्यानंतर मोदी सांगेल तीच पूर्व दिशा, मोदीच्या पुढे काही जाता येत नाही. आणि इथं महाराष्ट्रामध्ये जरा त्यांना थोडंसं का व्यक्तिगत स्वातंत्र्य भेटतं, वैयक्तिक स्वातंत्र्य भेटतं. आणि ह्या लोकांना महाराष्ट्रामध्ये काम करायची सवय झालेली आहे आणि महाराष्ट्रात काम करायची सवय झालेली आहे, महाराष्ट्रात त्या लोकांशी राहायची सवय झालेली आहे. आणि त्याच्यामुळं मित्रांनो हे जे लोक आहेत ना तर ही लोक सध्या हे दिल्लीला जायला तयार नाही आहेत. आणि पण आता भारतीय जनता पार्टीने असं मिशन आखलेलं आहे का बाबा 400च्या वरती आम्हाला जागा जिंकायच्या आहेत. आणि मग जर त्यांच्यावरती जास्तच फोर्स जर झाला आणि जर वरिष्ठ पातळीवरून त्यांना जर निवडणुका लढवायची वेळ आली तर मग ह्या लोकांना निवडणूक लढण्याशिवाय काही पर्याय राहणार नाही. आणि त्यामध्येच आता जर समजा यांना चान्स भेटला तर ह्या लोकांना निवडणूक हारण्यामध्येच जास्त स्वारस्य राहील. याचं कारण आता कसं आहे का ह्या लोकांना फक्त निवड खासदार व्हायचं नाही, या लोकांना महाराष्ट्रामध्ये राहून कॅबिनेट मंत्री व्हायचंय. याचं कारण मी जी काय आता 4 नावं सांगितली म्हणजे आशिष शेलार, परत सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे आणि त्याच्यानंतर गिरीश महाजन. तर हे जे नेते आहेत तर हे नेते कॅबिनेट मंत्री पदाचे दावेदार आहेत महाराष्ट्रामध्ये. आता जर महाराष्ट्रामध्ये सरकार आलं तर ह्या लोकांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावंच लागेल. आणि म्हणून
का ह्या लोकांना दिल्लीमध्ये जास्त काही संभावना वाटत नाही, दिल्लीमध्ये भविष्य वाटत नाही, तर ह्या लोकांना उलट महाराष्ट्रामध्ये भविष्य वाटतंय. आणि ह्या सगळ्या कारणामुळे भाजपाचे बडे बडे नेते महाराष्ट्रामधले लोकसभा लढवायला नकार देतात, किंबहुना ते स्वतः सांगतात का बाबा आम्हीच आमचं तिकीट आता कापण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आणि तेव्हा मित्रांनो ही भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांची महाराष्ट्रामधली अशी परिस्थिती आहे. आणि जर आपलं काय याच्याविषयी जर मत असेल तर आपलं मत मित्रांनो कॉमेंट्समध्ये नोंदवा. आणि हा मित्रांनो आपला व्हिडिओ हा आपल्या मित्रांना शेअर करायला, आपले व्हिडिओ लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.